मी तेव्हा बघा आणि मी कधी केलं अगं मी हैराण झाले गाडी आवडली तुला गाडी कसा वाटला केक मस्त आहे का एक नंबर पर त्याआधी मी दोन दोन शब्द काय बोलू बोल साखरेची गोडी फुलाचा सुगंध नीट आहे का साखरेची गोडी फुलाचा सुगंध सायली सोबत संसार करताना एक वेगळाच आनंद तुला हॅपी अॅनिव्हर्सरी माझ्याकडे थँक्यू एवढं स्पेशल फील करून दिल्याबद्दल आता मी पोचली आहे मला निलेशला ॲक्च्युली गाडी गिफ्ट करायची होती तर मी आता पोचली आहे रोशन मोटरच्या इथं तर मी इथूनच निलेशला गाडी बुक करणार आहे तर तुम्ही मागे बघू शकता तर चला फटाफट आपण आतमध्ये जाऊन बघूया मला खूप एक्साइटमेंट होते की मी स्वतःहून काहीतरी त्याला गिफ्ट करते तर चला आपण बघूया आत फक्त बिलचंच फरक आहे साधी बल्ब लाईट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिजिटल मीटर आहे त्याच्यामध्ये साधा मीटर आहे म्हणजे ओके फक्त 10,000-1,000चा फरक आहे म्हणजे कंडिशनमध्ये ती चांगली आहे हिच्यापेक्षा मग हिचंच सांगा म्हणजे तिचं डिलक्स डिलक्स ऍक्टर 1,03,000 1,03,000 तुम्हाला गाडी म्हणजे उद्या पाहिजे हां उद्या ॲक्च्युली आमची ॲनिव्हर्सरी आहे तर मला त्याला गिफ्ट द्यायचं आहे कोणाच्या नावाने करायचं माझ्या मिस्टरांच्या नावानेच करायचं कसं कसं जीपे का कॅश कॅश बघा मला काही समजत नाही एवढं गाड्यात तर आता मी केक घेते आमची ॲनिव्हर्सरी आहे तर चलो तर आता फायनली माझं गिफ्ट घेऊन झालेलं आहे मी त्याला ॲक्टिवा डिलक्स मी त्याला गिफ्ट करणार आहे मला खूप भारी वाटते मला स्वतः पण प्राऊड वाटते की मी एवढी केपेबल झाली की मी त्याला ॲक्टिवा म्हणजे गिफ्ट करते मी तुम्हाला सांगू नाही शकत मला किती खुशी होते मला खूप भारी वाटते की मी स्वतः म्हणजे एवढं प्लॅन करून त्याला ॲक्टिवा देते मी तर खूप खुश आहे आता माहीत नाही मला तो खुश होईल नाही होईल बट मला तरी वाटतं खुश होईल एवढे एफर्ट्स मगाचपासून मी फिरते एवढं ऊन आहे तर मला वाटतं होईल खुश आणि होशील तर खुश तुला पण माझ्यावरती गर्व वाटेल थोडंसं माझी बायको एवढी हुशार झाली आहे आता सो आता मला असं वाटतं की तू पण मला वाटतंय म्हणजे बघ मला काही बोलायचं ते पण सुधरत नाही आहे मला असं वाटतं की तू खूप खुश होशील आणि हा माझा सिक्रेट प्लॅन होता मला तुला थोडंसं पण समजू द्यायचं नव्हतं म्हणून नाही तर मी तुझ्याशिवाय कुठे बाहेर जात नाही आज तुझ्याशिवाय मी बाहेर आली तर मला काही सुधरत पण नाही आहे कारण नेहमी मला तुझ्यासोबत यायची सवय आहे ना बाहेर तर मला काही समजत पण नाही आहे पण मग आता एवढी खुश आहे मला काय बोलू ते पण समजत नाही की मी तुला ॲक्टिवा गिफ्ट करते मला खूप भारी वाटते प्राऊड वाटते मला माझ्या स्वतःवरती तर मला वाटते तू पण खुश होशील हो खुश आणि बघू उद्या हा ब्लॉगचा एक भाग होता हा फर्स्ट पार्ट होता सो हा छोटासाच पार्ट होता मला जास्त काय टेक घेता आले नाही कारण मला पहिली गोष्ट रस्ता समजत नव्हता मी खूप फिरून मग या रस्त्यावर पोचली आहे सो मला रस्ता पण समजत नव्हता मग ते रस्ता शोधण्यामध्येच माझा अर्धा टाईम गेला पण आता माझं सगळं काम झालं आहे सगळं झालं आता फक्त उद्या मी त्यांना 6चा टाईम दिला आहे उद्या मी ह्याला 6 वाजता घेऊन जाईन मला बघायचं आहे ह्याचं रिॲक्शन काय आहे काय नाही खुश होतो आहे नाही होतं आता खुश तर होईलच तो बट आता बघू कसं काय येतं मला असं सरप्राईज कधी देते मला असं झालं आणि मी सगळ्यांना घरातले माझ्या सासू माझे मम्मी पप्पा मी सगळ्यांना घेऊन येणार आहे आमच्यासोबत कारण मला त्यांच्या चेहऱ्यावरचा पण आनंद बघायचा की त्यांना काय वाटतं आहे काय नाही कारण ते पण खुश होतीलच आता बघू काय काय नाही तर उद्या भेटू आपण हा ब्लॉग मी आताच हा इथं एंड करते मी काही जास्त क्लिप टाकले नाही आहेत बट उद्याचा ब्लॉग तुम्ही पूर्ण कंटिन्यू राहा पुढे सरप्राईजसाठी
आणि हो, मला एक सांगायचं, आता मी तुला व्हिडिओ थ्रूच सांगते, व्हिडिओ तर तू बनवणारच आहेस, सो तू बघशीलच व्हिडिओ बनवताना, की मला समजतं तू घेत नाहीस, खर्च करत नाहीस. तू गाडी तर तू काय आज ठरवलंस तर तू आजच्या आज गाडी घेऊ शकशील, एवढं तू कॅपेबल आहेस. पण मला असं वाटतं की तू म्हणजे असं दाखवत नाही, तू सगळं आम्हाला जे काय लागतं ते आणून देतो, आम्हाला कसली कमी पडून देत नाहीस, प्रत्येक गोष्ट आम्हाला आणून देतो. पण जेव्हा मी तुझ्यासोबत येते ना बाहेर, मला माहिती आहे गाडी आपली मध्ये मध्ये बंद पडते किंवा तिचा हॉर्न वाजत नाही, पण तू बोलते जाऊ दे, जसं चालते तसं चालू दे, असा तू आहेस. म्हणजे तू घ्यायला तर तू काय गाडी आज पण घेऊ शकतोस, उद्या पण घेऊ शकतोस, तुझ्यासाठी ती काही मोठी गोष्ट नाही आहे. बट मला असं कुठेतरी वाटतं की मी तुला ती गाडी गिफ्ट करावी, आणि म्हणजे तुला पण माझ्या कधी गाडी चालवशील तर तुला माझ्या प्राऊड झालं पाहिजे, माझ्या सायलीने दिली ही गाडी मला. त्यामुळे नाहीतर तू गाडी तर काय लगेच घेऊ शकतोस, पण तू स्वतःचं मन प्रत्येक गोष्टीत मारतो. साधं साडीचंच उदाहरण घेतो, मला 2 साडी घेऊन दिलास, पण तू स्वतःला काय घेतलं नाही. म्हणजे आम्हाला बाबूला आमचाच जास्त विचार करतोस तू नेहमी. सो मला असं वाटतं मी पण थोडासा तुझा विचार करावा, म्हणजे मी तर असं करतेच रे तुझा विचार, बट मला असं वाटतं की मी द्यावी. मला स्वतःवर पण असं प्राऊड फील झालं पाहिजे, मी माझ्या नवऱ्याला गाडी गिफ्ट केली. मला असं व्हिडिओ काढता येत नाही जास्त, पण जसा पण काढला असेल ब्लॉग, तू समजून घे की माझी काय हालत होते ब्लॉग काढताना. मला नाही बोलता येत जास्त, सो पण मला बोलेन मी, तू जेवढं पण काय आमच्यासाठी करतो त्यासाठी तुला खूप खूप थँक्यू. आणि तुला ॲडव्हान्समध्ये हॅपी ॲनिव्हर्सरी. तुला आवडलंच पाहिजे, तुला एवढं छान गिफ्ट आहे. बस रागवू नको, मला माहिती आहे तू थोडासा रागवशील माझ्यावर की बाबा एवढं मोठं पाऊल उचललं आहे, गाडी विडी थोडंसं अवघड होतं माझ्यासाठी, बट केलं मी तुझ्यासाठी आपल्या गाडीचं. सो उद्या ही गाडी आपल्या हातात असणार आहे, गाडी आणि गाडीची चावी. म्हणजे माझा आनंद एकदम नेक्स्ट लेवल आहे. मी जसं झालं आहे तसं मी तुला पहिले फोन करून सांगितलं की माझं काम झालं आहे. मला म्हणजे भारी वाटलं, मला असं वाटलं पहिले मी तुला सांगावं. मी एवढी 2-4 दिवस झाले खटपट करते, तर मला वाटतं की काम झालं तर मी पहिले तुला सांगावं, तर मी तुला सांगितलं आहे पहिले. थोड्याशा माझ्या भावना समजून घे, आहे मी थोडीशी येडी, पण तुला जीव पण मी खूप लावते, तर ठीक आहे. आता मी इमोशनल होऊन जाईल, भारी वाटते मला. चला बाय. तर आता आम्ही रेडी झालेलो आहे. आम्ही कसं दिसतोय, तुला हॅपी ॲनिव्हर्सरी. तर आता संध्याकाळी तुझ्यासाठी एक मस्त असं सरप्राईज आहे. संध्याकाळी हो, त्यासाठी तुला 6 वाजेपर्यंत वेट करावा लागेल. हो, तुला 5-5:30 पर्यंत रेडी राहायचंय त्या सरप्राईजसाठी. 5:30 पर्यंत आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. असं काय सरप्राईज आहे की ते मला कळत नाही. असं सस्पेन्स आहे, सस्पेन्स. 2 दिवस झाला मोबाईल ठेवला. हा, अरे मोबाईल दिला तर तुला कळेल ना काय, आणि तुला सांगायचं नाही. मी दोन्ही मोबाईल तिच्याकडेच मोबाईलच नाही. मग तू असा खुश असेल, खुश असं सरप्राईज आहे. चला आता जाऊ, आता जरासा फोटोशूट करून येऊ. एवढी भारी तयारी केली आम्ही बघा, भरूनच चाललंय. किती भारी तयारी केली. आणि आता 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हा बघा कसा करतोय. काय बोलवता, कसं करशील मला, हो का? आणि मम्मीला हो, तुझे कान चेक करतो मी वरती आल्यावर. थांब, असं करतो मला, हो का? सांगतो तुम्हाला बरोबर. चाललंय तरी बघितलं कसं करतोय. तुला लय शहाणा आहे तो, लय शहाणा कव्हा आहे. आपल्याला तो कान चेक करतो बरोबर मी. थांब जरासा, हाच तो. आमचा आता फोटोशूट कम्प्लीट झालाय. हिरो बघा, आमचा हिरो सगळं पॅक कर व्यवस्थित. चला आता पटापट काहीतरी प्यायला. हा, आता मस्त असं थंडगार ताक पिऊ आम्ही. तू काय, मी ताक पिणार, तू काय पिणार का? ताकच पिऊ ना. ताकच पिणार. मग आम्ही दोघं पण आता मस्त छान ताक पिणार, बरं, थंडगार. उन्हात ऊन किती आहे भाई, भर उन्हात फोटो काढायला आलोय. आणि 1-1.5 तास झाला ना आपल्याला इथे उन्हामध्येच येत आम्ही. चला आता टाइमपास करते. मला 6 वाजवायचे पटापट, असे घरी बसून तर वाजले नसते 6, आता वाजतील 6.
असा धमाका आहे धमाका. सरप्राईज दिले माझ्या असं बायकोने boom. मला 6 वाजता मोठं सरप्राईज ठेवले. व खुश होतो का होश उडतात ते देवाला माहिती. काय बोलते? हा पण मला तरी वाटतंय खुश होशील. खुश होईल. होशील ना. बघू आता, बघू 6 वाजता. गिफ्ट तर तुझं होश उडवण्यासारखं आहे. आता ते तुला घ्यायचंय, खुश व्हायचं का काय कसं व्हायचं ते तुला आहे. बापरे धडधडायला लागलं. काय करू? काय करू नको. चलो हा चला. चलो चल. आणि ह्यांनी फोटो पण छान छान काढले, आम्ही फोटो पण छान छान काढले. चला. पण तुला मी फोन देणार नाही आता फोटो बघायसाठी. फोन 2 दिवस झालं दिलंच नाही माझ्याकडे. तुला हा फोन संध्याकाळी 6 नंतर भेटून जाईल. चालेल. हा? मग त्याच्यानंतर तू सगळं एडिट कर, मस्त फोटो पोस्ट. ओके त्याला मी ओके. फोटो पोस्ट करायला पण फोन दिला होता, फक्त फोनच रात्री दिला 2 नाही. मिनिटासाठी दिला होता. चला चला मग. चला. वा वा. मनाला थंडक भेटली, मनाला मन थंडक. तृप्त झालं. मस्त आहे ते. थोडा उन्हातून आल्यानंतर छास पिल्यावर एक नंबर वाटते, भारी. तर काहीच आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. आता खूप भूक लागली आम्हाला, तर आता आम्ही जेवायला बसलाय बघा. आल्या आल्या कैरी. भूक लागली काय मग करू कैरी पटापट. खातो. हम्म, मग आज तू कैरीच मस्त. खा. आज तुला आज आमच्याकडे आंबा. शुद्ध शाकाहारी जेवण आहे. डाळ भात लोणचं कैरी बस. आवडेल का? मस्त वाटतं. मजा लागतोय. तर आता जेवण झालं, आम्हाला पुढची पण तयारी करायची आहे. तर नंतर आपण पुढे भेटू. हे बघा बंद करायची घाई झाला. आता जेवलो की मग आम्हाला अजून तयारी करायची, मेकअप करायचंय. आम्हाला 6 वाजता जायचंय कुठेतरी. 6 वाजता थोडीशी धगधग वाढू दे इथे. काय आहे काय नाही. धगधग वाढली. 6 वाजेपर्यंत बघू. आता 5 वाजता आम्ही निघू इथून. मग नंतर बघू, पुढे भेटू. आता पुढे तुम्ही कंटिन्यू राहा. इथून डायरेक्ट तुम्हाला इथून पुढचा ब्लॉग आम्ही निघू तेव्हाच असेल. चलो बाय. आम्हाला आता खूप उशीर झालाय आणि इथे आम्हाला रस्त्यात खूप सारी ट्रॅफिक लागली आहे. आता किती वेळ लागतो काय माहिती. त्याला घेऊन पण जायचंय आम्हाला, खूप ट्रॅफिक लागली. आता आम्ही पोहोचलोय निलेशला घ्यायला. त्याला मी खाली बोलवलंय. तर बघू आलाय का नाही अजून खाली. हिरो तुमचं सरप्राईज तुमची वाट बघताय. बायकोर केलं असतं ना. नाही तुम्हाला रिक्षात नाही यायचंय तुमचं. हिरो हिरो हिरो. फोन पकड, तुझे डोळे बांधायचे अरे आता आताच. कारण तुला अरे, रस्ता नको नको त्याला रस्ता समजेल. आता बस नाही समजणार. आता एक कोशिंबीर करत न्यायचं याला. बघू नको, दिसत असेल तर मला सांग. cheating करू अरे नको. आता डोळे कुठं बांधते असं नाही. काय? तू रस्ता सांगशील. हा, रस्ता तू- समजेल. हा, हे किती आहे? कुठं दिसतंय काय? खरं नाही दिसत आहे ना. 2. हा, तेच तर. अरे नाही मी अजून 2 हे बोल. किती आहे? 4. नाही शपथ दिसत नाही, का? नाही हा, दिसत. तरी डोळे बंद ठेवा. ठीक आहे. आता इथून पुढे तुमचं सरप्राईज तुमची वाट बघताय. आंधळी कोशिंबीर कशी वाटते तुम्हाला? परीसारखी. हा एकदम सरप्राईज. काय तू पोरींचं माझा ठीक आहे, माझी आता परी surprise आहे. माझा परा आहे परा. हो आता आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या मंजिलवर. तर थांबा जर तू रिक्षात न उतरू नको. आणि मी कधी केलं? हा? बापरे. आणि- काय बोलू आता? Black घालून द्या. हा? अगं मी हैराण झालो. गाडी आवडली तुला गाडी? खरं सांग बघ. ना, शपथ नाही. मला वाटलं आता आपली गाडी खूप जुनी झाली आहे तर तुला गाडी गिफ्ट करावी. कसं वाटतंय तुला? भारी वाटते. गाडीचाच केक. केक. हे आता पहिल्यांदाच झाले आपल्यासोबत हा? मस्त.
मग खुश आहेस का? फुल खुश. आज बायकोनी सरप्राईज दिलंय मला, एवढं मोठं. आवडलं ना? मस्त, खूप आवडलं. गणपती बाप्पा मोरया. फर्स्ट ड्राईव्ह आपल्या गाडीवर. भारी भारी. हा? भारी वाटतंय. खुश आहेस का पण तू? फुल खुश, फुल खुश. खरं सांग. फुल खुश. बायकोने लय मोठं सरप्राईज दिलंय मला, लय मोठं. खुश झालं, बस झालं. अरे जाऊ खुश झालं. खरंच आहे. भारी. उगाच मला आवडलं. नाही 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 भारी काय? नाही ग. नाही ना? भारी. मला वाटलं नव्हतं एवढं मोठं सरप्राईज दिसेल. मला पण भारी वाटतंय, पण माझ्या मनात थोडीस खंत वाटते आमच्या हातात नाही म्हणून. अरे राजे काय नाही. हा ना, खूप झालं असतं ते तुला, है का नाही? आणि लयच नाव काढलं असतं सायलीचं बाबा. आता त्यांच्यासमोर बोललं तर त्यांना पण वाईट वाटत. जाऊ दे, रडू नको. अगं रडते कुठे, रडू नकोच, रडू नको. गप. डोळे पण आता उलट्या हाताने पुसता येणार नाही मला डोळे. नाही तर खरंच खूप खुश झाले असते. त्यांना आम्ही एवढंस काय केलं ना तर त्यांना लय खुशी व्हायची. थोडस पण काय केलं ना तेवढ्यात पण खुश व्हायचे. साधा मोबाईल घेतला तरी त्यांना खुशी वाटायची. तेवढी गाडी घेतली तर लय खुश झाले असते. तेवढंच मला थोडस वाईट वाटलं. जाऊ दे, काय नाही. कुठे लोक निघाले का? हो. एवढं सगळं सरप्राईज कधी प्लॅन केलास, कधी काय? मग मी तुला माहिती माझं डोकं कसं आहे. हा ना. मला जे करायचं असतं ते मी करते. छोटं सरप्राईज नाही, लय मोठं सरप्राईज आहे. आणि आमची गाडी कॅश कॅश आहे, लोन नाही. हो, कॅश फुल कॅश घेतली गाडी. वाई राज पैसा आहे काय? लोन नाहीये. राज पैसा आहे बाई. मला काय माहिती कालपासून असं झालं तर कधी 6 वाजता म्हणजे ह्याला गिफ्ट देण्यापेक्षा मला स्वतःला असं धडधड होते की ह्याचं रिएक्शन काय मी असेल, बोललो काय ही वाटेल. घरापासूनच तिने डोळ्याला बांधले बोललो. ह्याला रस्ता माहितीये पण तिथे जे आहे दुकान गाड्यांचं ह्याला माहितीये. याला लगेच कळलं असतं म्हणून मी घरापासूनच नाही, मला वाटलं ते हायवे साईडला कुठेतरी नेते म्हटलं, कुठेतरी असं सरप्राईज प्लॅन केला असेल जेवायचं वगैरे. तुझ्या मनात नाही आलं मी असं नाही केलं. नाही एकदा सुद्धा वाटलं नाही ना, तुला? नाही ना, शपथ नाही. पण मला तर खूप भारी वाटलं. मी व्हिडिओ पण काढलाय कालचा. तर video मला मध्ये माहितीच मला काय नाही. बोलू मला काय समजत पण नव्हतं. पण मला वाटतं तुला कसं प्राऊड वाटेल माझ्या बायकोने मला गाडी गिफ्ट केली. गाडी गिफ्ट केली बाई. आता कायम लक्षात राहील नाही गोष्ट, आहे की नाही? चला घरी वाट बघतायत आमची. चलो बाय. बाय. नवीन गाडी आपल्या जागेवर. मजा आहे बाई, मजा आपली. हा मजा आहे. मजा तर तुझी आहे. इथे आपली नवीन गाडी आणि इथे आपली ही दुसरी गाडी. कसं वाटतं आता वरतून जेव्हा खिडकीतनं तू असं बघशील गाडी, कसं वाटेल? हा? मस्त हा? मस्त. चला घरी. चलो. आता गिफ्ट आणले कोणासाठी? तुमच्या दोघांसाठी. दोघांसाठी. चल दे दे. ते बघ काय बोलतो. मावनी गिफ्ट आणले आपल्या दोघांसाठी. काय? बघ काय. नाही द्यायचा. थांबा. हा, दे, दे, दे. घट्ट कर. मागे बघ काय लिहिलंय. काय लिहिलंय? निलेशची सायली. ओ माय गॉड. डायरी दिली तिने हॅपी बर्थडे ची. आणि पाठी लिहिलंय निलेशची सायली. डायरेक्ट काय लिहू आपण? काय पण लिहा. लिहायचं? तुमचे कंप्लेंट लिहिणार सगळ्या काय काय मस्ती करतात ते लिहिते डायरी. आमच्या दोघांसाठी गिफ्ट आहे. हा? बरं. गाडी आवडली का? आवडली. आवडली ना गाडी? तुला आवडली का रे? मला माहिती. खेळ अरे? खतम. हा. खेळ खतम. खेळ खात कसलं खेळ खात? अरे गाडी आवडली का? आवडली. सगळ्याला विचारायचं तुला कसं वाटलं, काय वाटलं. हे काय सांगतो ना, एक नंबर वाटलं भाई. आजचा दिवस खूप छान गेला आमचा. नाही तुला मी असं डोळे बंद करून घेऊन गेली तर काय वाटलं तुला? कुठे गेलाय? सध्या तर तुझे डोळे बंद होते, ब्लाइंड होतस. मग तिथे गेल्यावर स्टेप मला असं वाटलं की कुठेतरी आपण हॉटेलला चांगल्या चाललोय आणि तिथे सरप्राईज
ठेवलंय यांनी केक वगैरे कटिंग करणारे असं मला वाटलं. मला हे माहितीच नव्हतं की बाईक आणि मग मी तुझ्या डोळे खाल्ले खाल्ले तुला समोर गाडी दिसली तर गाडी दिसली तर मला बोलताच आलं नाही. तुम्ही व्हिडिओत बघितला असेल, आणि बोलताच मी येत नव्हतं. त्याला जवळ बघितलं ह्याच्या डोळ्यात असं पाणी आलेलं होतं माहिती हा, पाणी येणार ना मग आता काय. मला ऍक्च्युली शब्द स्पीचलेस झालो. काय म्हणजे नेमकं काय भारी वाटलं वाटलं तुला नाही. एक नंबर वाटलं. हं? एक नंबर भाई. रास नंबर? पैसा आहे, रास पैसा. डायरेक्ट कॅश गाडी काय Cash मध्ये direct. डायरेक्ट कितीला पडली cash? कॅश गाडी. आपल्याला एक पेटी के ऊपर आहे हो. टॉपचा विषय आपला टॉपचा आहे भारी. चालेल. तुला आवडलं बस झालं. मला तेच टेन्शन होतं ह्याला आवडतंय का नाही आवडली आवडली. माझी गाडी थोडीशी जुनी झाली होती. थोडीशी ना आता खूप भरपूर जुनी जुनी झाली झाली होती त्याच्यामुळे. हं. तुला परत एकदा हॅपी अॅनिव्हर्सरी. तुला पण हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि ह्याने पण मला दिले का 4 बॅग 2 साड्या सगळ्या अॅनिव्हर्सरी गिफ्ट मी आधी घेतलं ह्याच्याकडनं. असं नाही का ह्याने काही नाही दिलं मला. दिलंय. मी आधीच मागून घेतलंय हे ते आपण मला शूट नाही ते केलं फक्त त्या. हा त्यांनी मला 4 बॅग पर्स मोठ्या मोठ्या घेतल्यात. ही एक साडी अजून एक साडी अशा मला त्यांनी 2 साड्या गिफ्ट केल्या अॅनिव्हर्सरी साठी. थँक्यू. नाही तर सगळे बोलतील तुने मला काही दिलंच नाही. त्यांनी मला दिलंय सगळं. चला मंडळी बाय. बाय.